नमस्कार मित्रांनो. पाऊस, कोसळणाऱ्या पावसाचा आज आपण ह्या भागामध्ये अनुभव घेणार आहोत. मित्रांनो, बेफानपणे पडणारा पाऊस आपल्या आयुष्यामध्ये अनेक सुखद आठवणी घेऊन येत असतो. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यामध्ये अनेक सुखद आठवणी दडलेल्या असतात. पाऊस पडत असताना तो आपल्या चिंब आठवणींनी आपल्याला न्हाऊन काढतो आणि अचानकपणे मनात साठवलेल्या त्या सुखद आठवणींचा जागर तो आपल्याला पुन्हा घडवून आणतो. पाऊस आपल्याला क्षणोक्षणी विविध सुखांची अनुभूती देत असतो. बघा, तरुणपणी बाईक घेऊन, मित्रांच्या टोळ्या घेऊन आपण कोसळणाऱ्या पावसात धबधब्यामध्ये जातो, पाण्यामध्ये डुंबतो, अनेक सह्याद्री किंवा इतर डोंगर दऱ्यांच्या कड्या कपारींमध्ये आपण बेधुंदपणे फिरतो आणि इतके समृद्ध अनुभव आपल्या गाठीशी ठेवतो की येणाऱ्या कित्येक वर्ष आपल्याला ते सुखद अनुभव अतिशय मनाला आनंद आणि उत्साह देत असतात. बघा मित्रांनो, तरुणपणीच्या काळामध्ये तो असेल किंवा ती असेल, संगतीमध्ये बरोबर फिरत असताना तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत अगदी भाजलेलं कणीस सोबत खात असताना सुद्धा घालवलेले क्षणसुद्धा मनाला अतिशय आनंद देत असतात. आणि म्हणून पडणारा पाऊस हा प्रत्येकाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये एक आपली स्वतःची जागा राखून ठेवलेला असतो. मित्रांनो, पाऊस हा अनेक आठवणी घेऊन आणि आपल्याला त्या आपल्या आठवणींच्या हिंदोळ्यावर तो आपल्याला फिरायला लावतो. एक नाही, अनेक आठवणींचा समृद्ध असा अनुभव आपल्याला पाऊस देत असतो. आणि म्हणूनच स्वर्गीय सुख जर आपल्याला कुठे मिळत असेल तर ते पावसात मिळते. आणि सुख म्हणजे काय, तर जे आपल्याला वारंवार सुखद अनुभव देते तेच खरे सुख. बघा मित्रांनो, ज्या लोकांना पडणाऱ्या पावसाचा त्रास होत असेल, त्यांना कटकट होत असेल, तर ते मी त्यांना अरसिकच म्हणेन. मित्रांनो, अशा पडणाऱ्या पावसामध्ये जर तुम्ही फेसाळलेल्या आणि अथांग पसरलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावरून फिरता आहात आणि वरून जर त्यावेळेला अचानक पावसाच्या सरी सुरू झाल्या तर किती लाजवाब सुखाचा अनुभव आपल्याला मिळतो. वा, एकदम झकास. आणि अशा वेळेला जर तुमचा जीवनसाथी बरोबर असेल किंवा जीवनसाथी तुमच्यापासून लांब असेल, तुमची प्रेयसी तुम्हाला आठवत असेल, तुमचा प्रियकर तुम्हाला आठवत असेल, तर कवी सौमित्रची कविता तुम्हाला सहज आठवते. काय म्हणतो कवी सौमित्र? अतिशय सुंदर कविता. वाऱ्यावर उडणारे पावसाचे थेंब अंगावर घे आणि तल्लीन हो. नसेल जमत तुला तर बाहेर पड आणि समुद्रावर ये, तो तर उधाणलेलाच असेल. आणि अशा ह्या बेफान वातावरणात बघ, तुला माझी आठवण येते का? मित्रांनो, अशा अनेक सुखाचे क्षण समुद्राच्या किनाऱ्यावर आपण घालवले असतात. आणि हे क्षण आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्साह आणि उमेद देऊन जातात. आणि ज्यांना हे क्षण मिळालेले नसतात ते सुखापासून फार लांब गेलेले असतात. आणि म्हणून मित्रांनो, जे लोक मित्रांच्या सान्निध्यात राहतात आणि सुख अनुभवतात ते अतिशय सुखी असतात. आणि ज्या लोकांना ह्या सुखाची माहिती कळत नाही, महती कळत नाही, त्यांना ह्या सुखापासून सहसा लांब राहावं लागतं आणि मग नैराश्य त्यांना त्यावेळेला येत असतं. म्हणून म्हणतो की सुखाचे हे प्रत्येक क्षण अनुभवा आणि आपल्या भविष्यकाळाची तरतूद करून ठेवा. धन्यवाद.